हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं साडीवरती साधा आणि सिंपल इथं मेकअप कशा प्रकारे करायचं दाखवलेला आहे। व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास इथं लाईक आणि सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। सर्वात आधी मी इथं पतंजलीचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे। ॲलोवेरा जेल आहे तुमची स्किनवर जर ओपन पोर्स असतील ते क्लोज करतं आणि ॲलोवेरा जेल आहे ते मॉइश्चरायझरचं सुद्धा काम करतं। त्यानंतर मी इथं मेबलिन फिटमीचं फाउंडेशन घेतलेलं आहे। हे सुद्धा फाउंडेशन एक मीडियम कव्हरेज फाउंडेशन आहे। हे जे फाउंडेशन आहे ते खूप चांगलं आहे। तुम्ही फक्त इथं एक ड्रॉप फाउंडेशन आहे ते तुमच्या संपूर्ण मानेवरती आणि चेहऱ्यावरती पुरेसे आहे। फाउंडेशन आहे ते डॉट डॉट करून संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे। त्यानंतर तुम्ही ब्लेंड करायचं आहे। फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी तुम्ही ब्युटी ब्लेंडर सुद्धा यूज करू शकता, पण इथं डेली बेसिसवर तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित हे जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करू शकता। हाताने सुद्धा चांगलं असं ब्लेंड होतं। इथं डॅब डॅब करत हातानेच मी इथं ब्लेंड करून घेतलेलं आहे फाउंडेशन आहे ते। आता इथं फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर तुम्ही इथं लूज पावडर देखील यूज करू शकता, नाहीतर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करायचं आहे। माझी इथं खूप जास्त ऑइली स्किन आहे त्यामुळे मी दोन्ही सुद्धा यूज करतो। दोन्ही सुद्धा एक चांगलं पावडर आहे। त्यानंतर मी इथं ब्रशने जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ते अप्लाय केलेलं आहे फेसवरती आणि मानेवरती। त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे मी इथं आयब्रोजना शेप देऊन घेत आहे। मी इथं आयब्रो पेन्सिलने आयब्रोला शेप देऊन घेत आहे। जरी तुम्ही इथं मेकअप केला नसेल तर फक्त तुमच्या आयब्रोजना शेप देऊन घेतला तरी देखील तुमचा लुक आहे तो खूप छान दिसतो। त्यामुळे तुम्ही आयब्रोज आहे ते शेप देऊन घ्यायचा आहे। आयब्रोजना शेप केल्यामुळे आयब्रोज आहेत खूप उठावदार आणि एकदम छान दिसतात तुमच्या चेहऱ्यावरती। त्यानंतर मी इथं माझ्या पापण्यांना इथं मेबलिनचाच मी इथं मस्कारा वापरलेला आहे। हा मस्कारा सुद्धा अफोर्डेबल आहे आणि तुमच्या पापण्यांना आहे तो खूप चांगलं व्हॅल्यूम देतं। त्यामुळे तुम्ही मस्कारा आहे तो वापरत जावा आणि हा जो मस्कारा आहे तो एकदम वॉटरप्रूफ आहे। त्यानंतर मी इथं न्यूड कलरची लिपस्टिक वापरणार आहे। त्याच्यासाठी मी इथं सर्वात आधी लिप बाम अप्लाय केलेला आहे। त्यानंतर मी डेली जर तुम्ही मेकअप करत असाल तर तुम्ही इथं न्यूड लिपस्टिकचा निवड करा, कारण की ते दिसायला सुद्धा एकदम नॅचरल दिसतं आणि एकदम खूप जास्त डार्क लिपस्टिक आहे ती डेली वापरासाठी खूपच डार्क दिसते। त्यामुळे तुम्ही लाईट लिपस्टिकचा वापर करा। ही जी लिपस्टिक आहे ती सुद्धा मी इथं ऑनलाईन घेतलेली आहे। मी इथं purple.com वरून इथं NYBची लिपस्टिक वापरलेली आहे। एकदम अफोर्डेबल आहे आणि एकदम तुमच्या ओठांना सुद्धा एकदम हायड्रेट ठेवतं, खूप जास्त ड्राय नाही बनवत। आता माझा इथं फायनल लुक तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशा डेली बेसिसवर अशा प्रकारे सिंपल मेकअप करू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज इथं लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।